जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णावधी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजं असतानाच बदनापूर शहरातील कॅनरा बँकेमध्ये तब्बल 7,31,00,000 अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांच्या हाती बँकेतील एक सीसीटीव्ही फुटेज आलं असून यात बँक अधिकारी सोन्याच्या दागिन्यांची चोरी करताना दिसतंय। स्ट्रॉंग रूम मधील तिजोरीतील सोन्याचे दागिने बँक अधिकारी काढताना सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। या प्रकरणी बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर, सराफ व्यापारी प्रवीण बुराडे यांना अटक करण्यात आली आहे। मात्र सीसीटीव्हीमध्ये दागिने चोरणारा बँक अधिकारी संजय डोंगरे मात्र अद्याप फरार आहे। आठवड्याभरात जिल्ह्यातल्या 3 बँकांमधील घोटाळे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचं सोनं बँकेतही सुरक्षित नसल्याची चर्चा आहे। कॅनरा बँकेमध्ये जवळपास 7.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये काय सविस्तर माहिती आहे? बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।